नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गावोगावी वाढत चाललेल्या भोंदूबाबांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे। गावोगावी लबाड भोंदूबाबांना गावबंदी करा, अशी ठाम भूमिका नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांनी मांडली। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची धडक टीम नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली। यावेळी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यासोबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली। सध्या देशभरात चर्चेत असलेल्या भोंदूबाबांच्या प्रकरणातून धडा घेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्याची मागणी करण्यात आली। समितीच्या मते अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होते। त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी जनजागृतीसोबतच कडक कायदे आणि अंमलबजावणी आवश्यक आहे। यावेळी अमोलभाऊ भागवत यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर देत लोकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं। तसेच अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज व्यक्त केली। दरम्यान या मागण्यावर प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार का आणि राज्य सरकार याबाबत कोणते निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।